श्री स्वामी समर्थ भक्तिवर्समध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र दिवस जवळ येत आहे. 20 मार्च 2026 हा दिवस आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. या दिवशी लाखो भक्त स्वामींची सेवा, नामस्मरण आणि पारायण करतात. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत पारायण योग्य पद्धतीने कसे करावे? आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रकट दिनाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान संत आणि दत्तावतार मानले जातात. आजही लाखो भक्त त्यांच्या कृपेचे अनुभव सांगतात. स्वामींचे एक वचन भक्तांच्या मनात नेहमी घुमत असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच स्वामींचा प्रकट दिन भक्तांसाठी एक मोठा उत्सव असतो. या दिवशी अनेक भक्त नामस्मरण, जप, अन्नदान आणि ग्रंथपारायण असे विविध धार्मिक कार्य करतात. अनेक भक्त या दिवशी अक्कलकोटला जातात, स्वामींचे दर्शन घेतात आणि सेवा करतात. परंतु सर्वांनाच अक्कलकोटला जाता येते असे नाही. अशा वेळी घर बसल्या स्वामींची सेवा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे ग्रंथपारायण. विशेषतः श्री स्वामी चरित्र सारामृत आणि श्री गुरु लीलामृत हे दोन ग्रंथ स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. सप्ताह पारायण कधी सुरू करावे? जर तुम्हाला श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त सप्ताह पारायण करायचे असेल तर 14 मार्च 2026 शनिवार या दिवशी पारायण सुरू करावे. असे केल्यास 7 दिवस पूर्ण होऊन 20 मार्च स्वामी प्रकट दिनी पारायणाची सांगता करता येईल. पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. घर स्वच्छ ठेवावे. जिथे पारायण करणार आहात ती जागा शांत आणि पवित्र असावी. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावी. रांगोळी काढावी. दीप लावावा. फुले अर्पण करावीत. धूप आणि दीप दाखवून भक्तिभावाने पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी प्रथम तारक मंत्र म्हणावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप करताना मन शांत आणि प्रसन्न असावे. असा भाव ठेवावा की स्वामी महाराज आपल्या समोर बसून आपले वाचन ऐकत आहेत. गुरु लीलामृत पारायण पद्धत. जर तुम्ही श्री गुरु लीलामृत या ग्रंथाचे पारायण करत असाल तर पोथीसमोर एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता आणि फुले अर्पण करावीत. धूप आणि दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून वाचन सुरू करावे. गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे आणि दररोजची वेळ निश्चित ठेवावी. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धत. जर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत असाल तर पोथीत सांगितलेल्या अध्यायांप्रमाणे वाचन करावे. वाचन करताना घाई करू नये. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा आणि त्याचा अर्थ समजून शांतपणे वाचन करावे. दररोजचे पारायण झाल्यानंतर पोथीला मनोभावे नमस्कार करावा. वाचन करताना काही चुका झाल्या असतील तर स्वामींना क्षमा मागावी. नंतर धूप, दीप, नैवेद्य आणि आरती करावी आणि प्रसाद ग्रहण करावा. सप्ताह पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. मस्तकावर गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन आपले नाव, तारीख, वार आणि उद्देश सांगून स्वामींना प्रार्थना करावी आणि संकल्प पूर्ण करावा. पारायण करताना 10 महत्त्वाचे नियम. या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. संकल्प करूनच पारायण सुरू करा. 2. दररोज शक्यतो एकाच वेळी वाचन करा. 3. मन पूर्णपणे एकाग्र ठेवा. 4. शब्दांचा योग्य उच्चार करा. 5. वाचन शांतपणे आणि भक्तिभावाने करा. 6. 7 दिवस स्वच्छता आणि सदाचार पाळा. 7. वादविवाद आणि राग टाळा. 8. स्वामींचे नामस्मरण सतत करा. 9. शक्य असल्यास 7 दिवस दीप अखंड तेवत ठेवा. आणि 10. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली स्वामी सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामींची कृपा भक्तांच्या जीवनात शांती, समाधान आणि मार्गदर्शन घेऊन येते. म्हणून या स्वामी प्रकट दिनी नक्कीच नामस्मरण करा आणि शक्य असल्यास पारायण करा. स्वामींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो.
श्री स्वामी समर्थ.